तर चंद्रहार पाटील यांनी आज ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांनी हा पक्षप्रवेश केला। उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे यावेळेला चंद्रहार पाटील यांनी सांगितलंय। 2 वर्षांपासून सांगली लोकसभा मतदारसंघात काम करतोय असं देखील यावेळेला चंद्रहार पाटलांनी सांगितलं। आज मातोश्रीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये लार पाटील यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। खुद्द उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश करून घेतलेला आहे। कशी असणार आता पुढची वाटचाल, एक महत्त्वाची जबाबदारी सुद्धा तुमच्यावरती सोपवण्यात आली। येणारी लोकसभा निवडणूक आज तुम्ही उमेदवारी संदर्भातले संकेत बघितले असतील आणि जी जबाबदारी दिलेली आहे ती अतिशय प्रामाणिकपणे मी पार पाडणार। सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात ज्या गोष्टी बोलायच्या ते साहेबांनी बोललेल्या आहेत, ज्या आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसात उमेदवारांची यादी घोषित होईल त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। आता तुमची तयारी पूर्ण झालेली आहे का या संदर्भात? गेली 2 वर्ष झालं मी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव ना गाव फिरून लोकांच्या समस्या, अडचणी आणि सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे। त्यानंतर 35 वर्षानंतर मी महाराष्ट्र केसरीची गदा, डबल महाराष्ट्र केसरीची गदा आमच्या सांगली जिल्ह्याला मी मिळवून देण्यात मला यश मिळालं सर्वांच्या आशीर्वादानं। आणि कुठंतरी त्या उपकाराच्या ऋणातनं उतराई होण्याची आज वेळ आलेली आहे आणि ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करतो। सांगलीचे एक दिगंबर जाधव म्हणून आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत। त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं की जर साहेबांनी शब्द दिलेला आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिली। आज दिगंबर जाधव असतील किंवा मी असेन, जे शिवसेनेच्या कुटुंबामध्ये आहेत आणि साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे सर्वांनी काम करायचं, हा एक संदेश शिवसेना पक्षामध्ये आहे आणि तो आम्ही सर्वजण मानणार। रवी साखरकर सह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।